हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्तपैकी टमाट्याची भाजी तयार करणार आहोत। त्यासाठी टमाटे हे आपण एका टमाट्याचे 4 भाग असे तयार करून घेतलेले आहेत। कांदा चिरून घेतलेला आहे। एका वाटीमध्ये मीठ, लसूण वाटून घेतलेला आहे, हळदी पावडर आणि लाल तिखट पावडर घेतलेला आहे आपण। हे पहा मस्तपैकी आपण कढई शेगडीवर ठेवलेली होती। तेल पण खूप छान गरम झालेला आहे। पहा कसा तेलामधून असा धूर आलेला येत आहे। खूप छान तेल गरम झालेलं आहे। लसूण टाकून घेतला। लसूण झाला की हे पहा अशा पद्धतीत आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये। मस्तपैकी हे पहा असे टोमॅटो टाकून घेतले। झाकण ठेवून मस्त 5-7 सेकंद आपण टमाटे वाफवून घेऊ। बघूत आपण आपले टोमॅटो कसे भाजले गेलेले आहेत। मस्तपैकी भाजले गेलेले आहेत। आलू मॅश करायच्या साहाय्याने मस्त आपण टमाटे बारीक करून घेऊ। बारीक होत आहे। हे पहा असे आपण साधारण बारीक करून घेतलेले आहेत। याच्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊ। मस्तपैकी झाकण न ठेवता हे भाजून घेऊ सर्व। हे पहा आपले टमाटे आणि कांदा कसा भाजला गेलेला आहे ते आपण पाहू। काय किती मस्तपैकी आपली हे भाजी तयार आहे। हे पहा आपण मस्त याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मीठ झालं की एकजीव करून घेऊ पूर्ण। हे
पूर्ण एकजीव झाल्यानंतर आपण लाल तिखट, हळदी पावडर घेतली होती ती पण टाकून घेऊ। लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार टाका, जास्त किंवा कमी। एकदम थोडंसं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये, जास्त काही पाणी नाही टाकायचं, एकदम कमी। तुम्ही पाहू शकता, हे एवढ्या फुलपात्रानं मी पाणी टाकलेलं आहे। झाकण ठेवून आणखीन आपण 3-4 सेकंद मस्त आपली ही भाजी वाफवून घेऊ। पहा आपली भाजी कशी झाली, आता आपण पाहूत। वास खूप छान येत आहे आपल्या टोमॅटो कांद्याचा। आणि आपण काही जास्त मसाले टाकले सुद्धा नाहीत, पण आपण फोडणीमध्ये आधीच आपण लसूण टाकला होता। लसणानं एवढा मस्त सुगंध वास येत आहे। भाजी खूप छान रसदार रसरशीत तयार झालेली आहे, दाटसर खूपच छान लागते। तुम्ही मस्त गरम गरम भात आणि अशी भाजी जेवायला असल्यास जेवण खूप पोटभर होतं। आता आपण शेगडी बंद करून घेऊ, हे भाजी काढून घेऊ। हे पहा भाजी किती मस्तपैकी आपली तयार झालेली आहे। खूपच छान लागते खायला अशी भाजी। भातासोबत पण खूप छान लागते आणि पोळीसोबत पण। यूट्यूब फॅमिली राणी दैफळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून पाहता। हे सुद्धा सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, कसे नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।